आणि यानंतर आपण थेट जाऊयात संभाजीराजे छत्रपती सध्या बोलतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा राजकोट किल्ल्यावर बसवला होता 4 डिसेंबर 2023ला आणि तो शास्त्रोक्त पद्धतीने बसला नव्हता हे मी त्यावेळीच कल्पना दिली होती। 12 डिसेंबरला माझं पत्र आहे नरेंद्र मोदींना, पंतप्रधानांना, की हा पुतळा साजे तसा तो दिसत नाही आहे, त्याचं पूर्ण काम सुद्धा पूर्णत्वावर नेलेलं नाही आहे, म्हणून तो पुतळा बदलावा असं मी 12 डिसेंबरला सुद्धा सांगितलं होतं 2023ला। दुर्दैवाने ते 4-5 दिवसाच्या अगोदर ही घटना घडली आणि तो पुतळा खाली पडला। अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून दुर्दैवी ही बाब आहे। आता लोक तर जनता जर आपली भावना व्यक्त करणार, जे घडायला नको पाहिलं होतं ते घडलेलं आहे। साधा शिवाजी महाराजांचा पुतळा जर आपल्याला गावात सुद्धा उभा करायचा असेल तर त्याला अनेक अटी असतात, अनेक लोकांना परवानगी सुद्धा मिळत नाही। खुद्द पंतप्रधान किंबहुना राष्ट्रपती ज्यावेळी एका उद्घाटनाला येतात त्यावेळी तर आणि जाचकट्टी असतात। मग ह्या जाचकट्टीचं पालन झालं का? कला संचालनालयाने ही परवानगी दिली होती का? हे सगळे प्रश्न पुढं आलेले आहेत। माझं असं म्हणणं आहे, राजकारण हे बाजूला ठेवणं गरजेचं आहे। शिवाजी महाराजांच्या बाबतीत कोणाचं दुमत, त्यांच्या विचाराच्या बाबतीत कोणाचं दुमत असणं काही गरजेचं नाही आहे। मग ह्या चुका का होतात ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे। मला आश्चर्यसुद्धा वाटतं की मी ज्या विशाळगडचा विषय हाती घेतला की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे, ज्या शिवाजी महाराजांना ह्या विशाळगड किल्ल्याने संरक्षण दिलं त्यावेळी ह्या राजकीय लोकांनी केव्हा भूमिका घेतली नाही, सगळे गप्प बसले। आणि आता पुतळा पडलाय त्याच्यावर आता राजकारण सुरू केलेलं, ठीक आहे, करून करायला काही हरकत नाही, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण विचार करणं गरजेचं आहे की ह्याच्या पुढं घाई गडबड न करता तिथं शिवाजी महाराजांचं परत एकदा ते स्मारक चांगल्या पद्धतीने कसं करता येईल। शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं ओपनिंग, त्याचं उद्घाटन हे पंतप्रधान मोदींच्या हस्ते तिथं झालं होतं। नौदलचे जनक हे शिवाजी महाराजांना म्हटलं जातं आणि अशा नौदलांच्या माध्यमातून जो पुतळा उभा तिथं झाला असं पुढं जो चित्र आलेलं आहे तिथं तर आणि चांगलं होणं गरजेचं आहे। आणि म्हणून सरकारने सुद्धा ताबडतोब पावलं अशा पद्धतीने उचलायला पाहिजेत। टाईम बाउंड कार्यक्रम असताना सुद्धा कशा पद्धतीने ते स्मारक चांगलं उभा राहू शकते आणि कला संचालनालय असतील किंबहुना ज्या जाचकट्टी असतील ह्याला काय आपण प्रोटोकॉल देऊ शकतो ह्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे। मला सुद्धा इच्छा होती की राजकोटला जाऊन तिथे भेट द्यावी, पण राजकोटला जाऊन भेट देऊन नुसतं काय करणार आहे? त्याच्यापेक्षाही जास्त मुंबईत बैठक व्हायला पाहिजे। सरकारने त्या संबंधित अधिकारी असतील, कला संस्थानाचे लोक असतील, त्यांना बोलवायला पाहिजे आणि आपण ह्याच्या पुढे कसं जाऊ शकतो ह्याच्यावरती दिशा ठरवायला पाहिजे। नाही तर परत निवडणूक समोर आहेत म्हणून निवडणुकीच्या अगोदर काही करून मोकळं व्हायचं, अशी परत घोड चूक त्यांनी सुद्धा करू नये अशी माझी सरकारला आणि सगळ्यांना माझी सूचना आहे। जयदीप आपटे या जो ठिकाणी भावना तीव्र आहे, कारवाई होणं अपेक्षित आहे, कोणावर कारवाई व्हायला पाहिजे? नाही, कारवाई हा एक भाग झाला, ज्या कारवाई करायची तर कराच तुम्ही, पण मी मूळ पॉईंटवर यायला लागलेलो आहे की ज्या काय जाचकट्टी असतील हे तुम्ही पालन का करत नाही आहे? आज पुतळा उभा करायचा असेल तर त्याला अनेक त्याचे पॅरामीटर्स आहेत, हे पॅरामीटर्स आपण का पाळत नाही आहे ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे। ही चर्चा होत नाही आहे। चर्चा काय व्हायला लागली, हा दोषी घेतोय तेव्हा ज्याच्यावर जो चुकलाय त्याच्यावर गुन्हा दाखवला पाहिजे, त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, त्याच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे, त्यात काही प्रश्न नाही। माझा पॉईंट त्याच्या पलीकडे आहे की ह्याच्या पुढे तुम्ही कसं करणार ह्याच्यावर चर्चा, ह्याच्यावर बोला। सर, जे जयदीप आपटे जो मूर्तिकार आहे ज्याने बनवलेला आहे तो आता फरार आहेत। बांधकाम विभागाकडनं त्यांच्यावरती आता गुन्हा देखील दाखल झालेला आहे। संजय राऊत म्हणतात की श्रीकांत शिंदेच्या निकटवर्ती आहेत।
मला काय त्याची काय कल्पना नाही आहे आणि कोण निकटवर्ती आहे काय मला संजय राऊत काय बोलले किंवा श्रीकांत शिंदेचं निकटवर्ती संबंध मला त्याच्याबद्दल काय कल्पना नाही आहे आणि माझं उलटं म्हणणं आहे की जे झालं ते झालं आहे. आता ह्यात आपण कसं सुधारू शकतो, काय पॅरामीटर्स लावू शकतो, कशा पद्धतीने आपण जाऊ शकतो ह्याच्यावर सगळ्यांनी चर्चा करायला पाहिजे, ह्याच्यावर सगळ्यांनी बोलायला पाहिजे. मग महाविकास आघाडी राजकारण करते काय असं? म्हणतायत की वाऱ्याच्या वेगाने पुतळा पडलेला आहे, तर यावरती केंद्राने देखील नाराजी व्यक्त केली आहे. हे काय उत्तर नाही ना, हे काय उत्तर नाही आहे. हे सगळ्या गोष्टी अगोदर त्याचा विचार व्हायला पाहिजे. परंतु मालवणमध्ये इतर कुठेही अशा पद्धतीने नुकसान होत नाही. फक्त 45 किलोमीटर प्रतिताशी वेगाने येणाऱ्या वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचाच पुतळा जो आहे तो पडतो. म्हणून घाई गडबडीने जे असे निर्णय घेतलेले आहेत हे पोषक नाही आहेत आणि म्हणूनच सगळ्यात ज्या काय जाचकाठी असतात पुतळा उभा करताना ह्याचा सगळ्याचा सखोल अभ्यास होणं गरजेचं आहे. परंतु महाविकास आघाडी यात सगळ्यात राजकारण करू पाहते का? ज्या पद्धतीने आंदोलनं होतात त्याच्यात राज्यभर हे राजकारण तर व्हायला लागलेलं आहे, त्यात काही दुमत नाही आहे. म्हणजे पूर्वी न बोलणारे लोक किल्ल्याच्यावर आता बोलायला लागलेत, आनंदाची बाब आहे. हां म्हणजे मला तर मी स्वतः गडकोट किल्ल्यांच्यावर अनेक वर्ष काम करतो, मला तर एकदम शॉकिंग आहे आणि चांगलं आहे. म्हणजे या निमित्ताने तर बोलायला लागलेत सगळे. मी विशाळगडच्या म्हणजे जे अतिक्रमणावर मी ज्यावेळी भूमिका घेतली, सगळ्या धर्मातले लोक तिथं राहत होते, ते जे कोण घुसले तिथं त्या विशाळगडावर सगळ्यांना तिथनं अतिक्रमण लोकांना काढा, त्याच्यावर मी बोललो, त्याच्यावर कोणी चर्चा नाही. पण आज चांगलं आहे. पण आज शिवाजी महाराजांच्याबद्दल सगळे जे प्रेम दाखवायला लागले ती चांगली बाब आहे. परंतु महापुरुषांच्या पुतळ्यावर नाही, मी ते ॲक्च्युली ऐकले नाही. मी कालच परदेशातून आलो, पण तसं जर बोलले असतील तर त्याचे स्पष्टीकरण त्यांनीच द्यावं. परंतु सातत्याने महापुरुषांच्या पुतळ्यावरतून राजकारण पाहायला मिळतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असं नाही आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांवरती सरकार कोट्यावधी रुपयांचा खर्च करतो. परंतु जे गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी गेल्या 350 वर्षांपासून बांधून ठेवलेत त्याच्या अगोदरपासून त्याचं जतन कुठेतरी होत नाही. नाही, निश्चित आहे. आजही माझं चॅलेंज आहे दोन्ही आघाड्यातल्या लोकांना, तुम्ही गडकोट किल्ल्यांसाठी काय काय केलं मला दाखवा. किती पैसे खर्च केले गडकोट किल्ल्यांच्यावर, याच्यावर कोण बोलत नाही. एक रायगड किल्ल्याचं जे संवर्धन जतन चालू ते मला माझं कौतुक करायचं नाही, पण मी पाठपुरावा केला, मी पुढाकार घेतला, रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन चालू. कुठल्या किल्ल्यांचं चालू आहे? काही चालू नाही आहे. 350 शिवराज्याभिषेक या वर्षभरात सुद्धा तुम्ही काय केलं गडकोट किल्ल्यांसाठी? त्यांनी बोलावं. काहीच नाही. मला तर एक मुद्दाने एक आठवण मला एकदम लक्षात आली की राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचे आजोबा ज्यावेळी परदेशात गेले होते ते इटलीमध्ये वारले, फ्लॉरेन्सला. आणि फ्लॉरेन्सला वारल्यावर तिथं इटलीमध्ये फ्लॉरेन्समध्ये त्यांची समाधी आहे, कॅनपी आहे. म्हणजे असं त्याला हे उभा केलं, कॅनपीला काय म्हणतो, मेघडंबरी उभा केलेली आहे तिथं. आणि इतकी सुंदर पद्धतीने त्या सांभाळतात आजही. इटलीचा काय संबंध होता शाहू महाराजांचे आजोबा राजाराम महाराजांचा, तरी तेच सांभाळली जाते. ते लोक एवढे सांभाळतात, आपण काय सांभाळत नाही आपले पोते. दुर्दैव आहे. आज पुतळ्यांच्या संदर्भात समान संहिता असण्याची गरज निर्माण झाली आहे असं तुम्हाला वाटतंय का? काय म्हटलं? पुतळ्यांच्या संदर्भात समान संहिता म्हणजे एकंदरीत कशी उंची असावी, काय असावं, बांधकाम कसा असावा, दर्जा कसा असावा, शिल्प कसं असावं या अनुसार नाही व्हायलाच पाहिजे. त्याला अनेक म्हणजे सरकारनेच पॅरामीटर्स लावून ठेवलेले आहेत. आणि हाच प्रश्न आहे की कला संचालनालयाने सुद्धा परवानगी दिली होती का हा राजकोटच्या पुतळ्यासाठी? याच्यावर चर्चा व्हायलाच पाहिजे. ह्याच्या चर्चावर याच्यावर विचारविनिमय होणं गरजेचंच आहे. नाही, महाविकास आघाडी असो काही महायुती असो, ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे महाराष्ट्रात हे न पटणार आहे. म्हणजे सुसंस्कृत महाराष्ट्र आपण म्हणतो, ते सुसंस्कृत महाराष्ट्र आहे का हा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. म्हणून आमच्यासारखे अनेक लोक, अनेक पक्षातले लोक, उदाहरण बच्चू कडू असतील, परखड व्यक्तिमत्व आहे, आम्ही सगळे एकत्र यायला लागलो, चर्चा करायला लागलेलो आहे, ज्याच्यातून एक महाराष्ट्राला एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
आघाडी तिसरी आघाडी आहे किंवा आणि काही वेगळा शब्द आहे, अजून तो काही ठरलेला नाही पण सुरुवात तर निश्चित झालेली आहे, चर्चा सुरू झालेली आहे. आज आमची प्रहारचे प्रमुख आमदार बच्चू कडू आणि अनेक छोट्या छोट्या मोठ्या पक्षांची चर्चा आहे. राजरत्न आंबेडकर सुद्धांशी आमचं बोलणं चालू आहे. परवा मनोज जरांगेंची सुद्धा मी भेट घेतली, तिथं सुद्धा सकारात्मक चर्चा झालेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला आपण एक वेगळा पर्याय, एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण जर पर्याय देऊ शकत असलो, एक कॉमन मिनिमम प्रोग्राम मग शेतकऱ्यांसाठी असेल, कष्टकऱ्यांसाठी असेल, आपल्याला गडकोट किल्ल्यांसाठी असेल, इथं शिक्षणाच्यासाठी एक आपण लाईन कशी घेऊ शकतो, ह्या अशाने अनेक अजेंड्याची आज ती चर्चा आज इथं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या इथं केंद्राच्या इथं पहिल्यांदा म्हणजे प्राथमिक स्वरूपात माझी आणि आमदार बच्चू कडू आणि बाकी सगळ्यांची चर्चा होणार. नाही, मी कोणाच्या सोबत नव्हतो, नाही मी तर मी कोणाच्या बरोबर सोबत नव्हतो. मी नुसतं रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष आहे, पण त्याच्यात मी केव्हा राजकारण आणत नाही. त्या नात्याने माझं काम चालू आहे. मला जर काही जी गोष्ट कुठली पटत नाही मी ते परखडपणाने बोलतो. तिसरी आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला दिसेल. त्याच्यासाठी तिसरी आघाडी हा शब्द मला माहीत नाही, पण राजकारणात तर आम्ही स्वतंत्र एक वेगळं अस्तित्व ठेवूनच जाणार आहोत. त्यामध्ये आमदार बच्चू कडू असतील आणि बरेच अनेक लोक आहेत ज्यांची सगळ्यांची चर्चा चालू आहे आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सगळ्या चर्चा चालू आहेत. जायचं तर हे निश्चित आहे विधानसभेत. पण सर प्रयत्न केला गेला होता. प्रकाश आंबेडकर जर सोबत आले तर तुम्ही आहात. सगळ्यांसाठी आमचे दारे खुलेत. इथं कोण मोठा कोण छोटा हा विषय नाही आहे, किंवा छत्रपती आहेत म्हणून हे सगळ्यात मोठे हा विषय नाही. सगळ्यांनी आपापल्या परीने कॉमन मिनिमम अजेंडा ठेवून आम्ही सगळे एकत्र याचं आमच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, जेणेकरून महाराष्ट्राला आपण एक वेगळी दिशा देऊ शकतो. एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. नाहीतर ह्या युतीतले लोक आघाडीच्या विरोधात बोलायचं, आघाडीचे लोक युतीतल्या लोकांच्यावर बोलायचं, हे सगळं चालू. लोक कंटाळलेत. लोकांना एक वेगळा महाराष्ट्र बघायचं आहे. आत्तासुद्धा तुम्ही इतकी म्हणजे वाईट परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली ह्या 5-7 दिवसात. म्हणजे मी परदेशात कालच आलो, परदेशात सुद्धा अनेक लोकांनी मला विचारलं काय चाललं महाराष्ट्रात. मला उत्तर नव्हतं. वेदना आहेत आमच्यासारख्या लोकांना आता, आणि बाहेर जे राहतात त्यांना सुद्धा काय समजा नाही नेमकं काय चालू आहे महाराष्ट्रात. कारण महाराष्ट्र आणि दुसऱ्या राज्यांची तुलना फार वेगळी आहे. म्हणजे हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा संभाजी महाराजांचा महाराष्ट्र, हा ताराराणींचा महाराष्ट्र, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महासंतांचा महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राची जी ओळख आहे ती ओळखच आपण जर पुसून टाकायला लागलो असेल तरी कोणाला परवडणार नाही. सर, निवडणुका तोंडावरती आहेत आणि सार्वजनिक बांधकामाची प्रकरणं समोर आलेली आहेत. मंत्र्यांच्या बंगल्यांवरती झालेल्या कामावरती आता लाखो करोड रुपये बिलं काढण्याची कामं सुरू झालेली आहेत. असं आलंय का? निघालं का? चांगलं. हां, बच्चू आले आता ठीक आहे. आता घालतो ना सगळ्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.